नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल. तर अंगणवाडी मुख्य सेविका भरती परीक्षेची जी विभागाअंतर्गत म्हणजे डिपार्टमेंटल भरती आहे, तर याची जाहिरात तुम्हाला प्रसिद्ध झालेली आहे. तर डिपार्टमेंटल भरती असल्यामुळे लक्षात घ्या, इथं तुमची स्पर्धा जी आहे ती थोडी टफ आहे, पण घाबरायची काहीच गरज नाहीये. अंगणवाडी मुख्य सेविका भरती परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो समजून घेऊन आणि त्याच्यासाठी आदर्श अशी पुस्तकं जर तुम्ही इथे वापरली तर डेफिनेटली तुमचं सिलेक्शन इथं होणारच आहे. तर मी कविता देशमुख मॅडम केसागर पब्लिकेशनच्या या चॅनलवरती तुम्हाला इथं बरेच एक्झामची माहिती देत असते नेहमीच, किंवा डेमो लेक्चर्स वगैरे चालू असतात. तर अंगणवाडी भरती परीक्षेसंदर्भात पण इथं आम्ही तुम्हाला गायडन्स करणारच आहोत. तर लक्षात घ्या, इथं जो तुमचा सिलेबस आहे तो सिलेबस कॉमन सिलेबस आहे. जसं की तुम्हाला इथं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मॅथ्स, रिझनिंग हा जो भाग आहे हा भाग सगळ्याच परीक्षांसाठी आहे. म्हणजे तुमच्या सरळ सेवा भरतीच्या अगदी राज्यसेवा, कंबाईन गट ब, गट क सगळ्याच एक्झामसाठी. मग इथं तुमचा जो सगळ्यात महत्वाचा भाग कोणता आहे? तांत्रिक विषय, बरोबर, ज्याच्यामध्ये तुम्हाला महिलांशी रिलेटेड योजना असतील, कायदे असतील, किंवा अदर जो सगळा पार्ट आहे अंगणवाडीशी रिलेटेड, तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क कसे घ्याल हे इथं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे तुमच्या एक्झाम मधला, हा पार्ट तुम्हाला सहजासहजी कंप्लीट होण्यासारखा नाहीये. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, चांगली पुस्तकं इथं तुम्हाला वापरावी लागतात. ठीक आहे, ओके. तर इथे एक पुस्तक मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या पुस्तकाच्या बेसिसवरती तुमचा हा सगळा भाग कव्हर होणार आहे. प्लस तिथे तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला सेम त्याच दर्जाचे क्वेश्चन दिसणार आहे. लक्षात घ्या, ओके. तर अंगणवाडी मुख्य सेविका भरती परीक्षेसाठी जे पुस्तक मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, तर त्या पुस्तकाची लिंक जी आहे, परचेस लिंक, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सोबतच पब्लिकेशनचा नंबर पण मिळेल. जर पुस्तक मागवताना तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. ठीक आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. ओके, एकच मिनिट थांबा. चला, तर हे आहे आपलं पुस्तक, एकात्मिक बाल विकास सेवा योजना विहित अनुषंगिक अभ्यासक्रमानुसार विषयाशी संबंधित घटकांशी निगडित संदर्भ, आयसीडीएस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक ज्ञान. लेखक आहेत क्षीरसागर सर. राज्यघटनेतील बालके महिला संबंधित तरतुदी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अनुषंगिक योजना, महिला विकास हक्क, कायदे आणि योजना, पोषण आहार, त्याच्यानंतर संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, हा सगळा जो तांत्रिक भाग आहे हा सगळा या पुस्तकामधून कव्हर होतोय. सोबतच तुम्हाला इथं अभ्यासक्रमाशी संबंधित पूर्वीच्या ज्या क्वेश्चन पेपर्स आहेत, ज्या सहजासहजी अवेलेबल होत नाहीत, अशा सगळ्या क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं 10 निवडक प्रश्नपत्रिकेतले प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि याच पुस्तकाचा आज आपण बुक रिव्ह्यू घेत आहोत की या पुस्तकामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारे तुमचा सिलेबस कव्हर करून मिळत आहे, जेणेकरून एका पुस्तकावरती अभ्यास करून तुम्ही ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करू शकता. तर बघूया आपण पुस्तकामध्ये तुमचा सिलेबस कशा पद्धतीनं कव्हर केलेला आहे. बघा, तर थोडस आपण इथं क्षीरसागर सरांचं मनोगत घेऊया की बाबा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या अधीनस्थ मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदांसाठी परीक्षा नियमावलीनुसार लेखी परीक्षा आता तुमची होतच आहे, बरोबर. संबंधित पदांसाठी जाहिरात येणं वगैरे प्रतीक्षाधीन होतं, आता जाहिरात आलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी या विषयांव्यतिरिक्त, जसं मी तुम्हाला बोलले होते की या विषयांव्यतिरिक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे 40 गुण, पोषण अभियान 20 गुण, संगणक ज्ञान 20 गुण. तर हे जे मार्क्स आहेत ना, 80 मार्कासाठी तुमची इथं फाईट असणार आहे, लक्षात घ्या. तर या अभ्यासक्रमानुसार प्रस्तुतच्या पुस्तकाची रचना साकारलेली आहे.
आणि अभ्यासक्रमाचा आवाका बघा, सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये का, की अभ्यासक्रमाचा आवाका काय आहे. विद्यार्थी काय म्हणतात की मॅडम संगणक तंत्रज्ञान आहे, आम्ही गुगल सर्च, बरेच विद्यार्थी मला म्हणतात, पण लक्षात घ्या आवाका समजत नाही. त्याच्यामुळं मोठ्या लेखकांची पुस्तकं अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. तर याच्यामध्ये 7 प्रकरणं तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतील. भारतीय राज्यघटनेतील बालके, महिला यांच्या तरतुदी असतील, बाल विकास आहे, महिला विकास आहे, संगणक आहे, त्याच्यानंतर 25 मधले 10 निवडक प्रश्न आहे. तर 80 गुण आणि सामान्य ज्ञानाअंतर्गत किमान 20 गुण अशा 100 गुणाची तयारी तुमची इथं होऊन जाईल. ठीक आहे, ओके. तर इथं साध्या सोप्या केसाग्रीय भाषेतला हा संदर्भ जो आहे ना, हा तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त महिला बाल विकास विभागाच्या आस्थापनेवर कोणत्याही पदाची जी भरती परीक्षा असेल ना, तर किंवा मुलाखतीमध्ये वगैरे जे प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. शुभेच्छांसह क्षीरसागर सर. ठीक आहे, सरांनी हे मनोगत मांडलेलं आहे. पुस्तकाची प्राइस आहे 450 रुपये. तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल. आता आपण इंडेक्स बघूया की या पुस्तकामधून कोणता भाग आपला कव्हर होणार आहे, बघून घ्या. तर अनुक्रमणिका इथे बघा, इंडेक्स जर तुम्ही या पुस्तकाची बघितली तर भारतीय राज्यघटनेतील बालके व महिला यांच्या संबंधातील तरतुदी. आता इंडियन पॉलिटी हा जर विषय बघितला तर आपण जवळजवळ सगळ्याच परीक्षांसाठी हा विषय अभ्यासतो, लक्षात घ्या. जसं की तुम्हाला भरपूर साऱ्या नोट्स पण दिसत असतील, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा घटना समिती असेल, नागरिकत्व असेल, असे टॉपिक. पण या एक्झामची गरज काय आहे, या एक्झाम मध्ये तुम्हाला पॉलिटी मधला कोणता भाग विचारला जाणार आहे, तर इथं तुम्हाला राज्यघटनेतील मानवी हक्क विषयक तरतुदी विचारल्या जातात, बरोबर. आंतरराष्ट्रीय मापदंडाचे भारतीय राज्यघटनेमध्ये जे प्रतिबिंब पडलेलं आहे ना, ते तुम्हाला विचारलं जातं. प्लस महिलांच्या संरक्षण विषयक घटनेमध्ये काय तरतुदी आहेत बाबा, बाकीचं तुम्हाला काय विचारतील का, नाही, कारण तुमची परीक्षा ज्या पदाशी रिलेटेड आहे तितकंच तुम्हाला विचारतात. मग याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स मध्ये काय तरतुदी आहेत महिलांविषयी, किंवा तुमच्या फंडामेंटल ड्युटीज मध्ये काय आहेत, डीपीएसपी मध्ये काय तरतुदी आहेत. ओके, तर हे तुम्हाला एवढं परफेक्ट करायचं आहे आणि याच्यावरतीच क्वेश्चन असतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती तुम्हाला इथं महत्वाची आहे. तर हा सगळा भाग जो आहे ना, महिला संरक्षण विषयक घटनेतील तरतुदी, हा तुमचा इथं पुस्तकामधून कव्हर होतो. आता जेव्हा एक सेक्शन कव्हर होतो तेव्हा आपल्या केसागरच्या पुस्तकांचं वैशिष्ट्यच हे आहे की तुम्हाला तिथे ना प्रॅक्टिससाठी वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. किती म्हणजे ही गोष्ट किती महत्वाची आहे बघा, जेव्हा तुम्ही एखादा विषय अभ्यासता आणि तुमची परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करता, तर ते खूप जास्त फायद्याचं ठरतं, लक्षात घ्या. ओके, हा झाला तुमचा भाग 1 मधला सिलेबस. त्याच्यानंतर बघा दुसरा सेक्शन आहे पुस्तकामध्ये बाल विकास, ज्याच्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना, शिक्षण विषयक योजना, विकासाच्या व पोषण आहाराच्या योजना. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला जे इथं पॉइंट्स दिलेले आहेत ना, त्याच्यावरती फिक्स क्वेश्चन असतात. जसं की जिनिवा घोषणापत्रावरती क्वेश्चन असतात, भारतातील बाल कल्याण आहे, बालकांसाठी राष्ट्रीय धोरण आहे, बालकांसाठीचे राष्ट्रीय धोरण 2013 हे तुम्हाला विचारलं जातं. ओके, बाल विकासातील समस्या तुम्हाला विचारल्या जातात, जसं की कुपोषण आहे, बालमजुरी आहे, बालमजुरीला प्रतिबंध, लैंगिक अपराधापासून संरक्षण, लहान मुलांच्या शिक्षणाची समस्या. तर हे जे बाल विकासातील समस्या आहेत ना, तर या समस्या तुम्हाला इथं एक्झाम साठी खूप जास्त महत्वाच्या आहेत आणि हा सुद्धा भाग तुमचा पुस्तकामधून कव्हर होत आहे. त्याच्यानंतर शिक्षण प्रसाराचे महत्व बघा, याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण प्रसाराच्या महत्वामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ना 2020चं, ते धोरण अभ्यासावं लागतं. धोरणामधले प्रमुख मुद्दे पुस्तकामध्ये हायलाइट करून तुम्हाला दिलेले आहेत, जेणेकरून त्याच्यावरती तुमचा फोकस राहील. त्याच्यानंतर तुम्हाला इथं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, राज्य स्तरावरील शैक्षणिक धोरण, प्राथमिक शिक्षण, मूलभूत हक्क, त्याच्यानंतर बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क, वंचित गटातील बालकांना व दुर्बल गटातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्याकरता जागा राखून ठेवण्याची रीत नियम 2012. आता असे जे पॉइंट्स असतात ना, असे जर प्रॉपर तुम्ही केले तरच त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला टॅकल होतात.
तिथं इलिमिनेशन मेथड चालतच नाही, लक्षात घ्या. मग 80 मार्कासाठी आपण रिस्क घ्यायची का? अजिबात नाही घ्यायची, लक्षात घ्या. पुस्तक घ्यायचं आणि पुस्तकामधून हा जो भाग आहे हा व्यवस्थित कव्हर करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पुस्तकामध्ये शिक्षण विषयक योजना दिलेल्या आहेत, जसं की महात्मा फुले शिक्षण हमी योजना, एकलव्य शिष्यवृत्ती योजना, आदिवासी विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता, सैनिकी शाळा, पहिलीपासून इंग्रजी, क्रीडा प्रबोधिनी आहे, आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहनपर योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची फी माफी आहे. तर हे सगळे जे घटक आहेत ना, हे शिक्षण विषयक योजनांमध्ये येतात आणि याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, तर आवाका खूप मोठा आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर विकासाच्या व पोषक आहाराच्या योजना, ज्याच्यामध्ये तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पूरक पोषण आहार कार्यक्रम, पीएम पोषण जसे की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, विशेष आहार कार्यक्रम, विशेष पोषण आहार योजना, मिशन शक्ती अंतर्गत पाळणाघर योजना, लेक लाडकी योजना, बेबी केअर किट आहे, किशोरवयीन मुलींसाठी योजना, अंगणवाडी दत्तक धोरण, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. तर या सगळ्या योजना ज्या आहेत ना, तुम्हाला या विकासाच्या आणि पोषक आहाराच्या योजना सेक्शन मध्ये अभ्यासाव्या लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या योजना बघा, याच्यामध्ये तुम्हाला बरेच क्वेश्चन जे आहेत ते सुकन्या योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ. आता हे योजना खूप सोप्या वाटतात, लक्षात घ्या, पण प्रत्येक योजना कधी चालू झाली, कुठून चालू झाली, त्याचं इनॉग्रेशन कोणी केलं, त्याचे उद्देश काय आहेत, त्याचे टार्गेट्स काय आहेत, किती अचीव्ह झाले वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर बाल विकासाच्या आणखी काही योजना आहेत, काही महत्वाच्या राज्य योजना आहेत, चाचा नेहरू बाल महोत्सव असेल, ग्राम बाल विकास केंद्र आहे, पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षण आहे, बरोबर. त्याच्यानंतर जे बाल धोरण आहे 2014चं, राज्य बाल आयोग, मुलांच्या हक्काच्या रक्षणासाठी जो राष्ट्रीय आयोग आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला इथं अभ्यास करावा लागतो, बरोबर. तर हे सगळं जे आहे ना, हे सगळं वारंवार रिव्हिजन आणि समजून घेऊन करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर या पुस्तकामधून तुमचा हा सगळा भाग कव्हर होतोय. बालकांचे संरक्षण करणारे कायदे पण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत, जसं की बाल आणि कुमारवयीन कामगार प्रतिबंध व नियम अधिनियम 1986, त्याच्यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. महिला विकास अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने महिलांचे हक्क, समस्या आणि संरक्षण, अधिनियम, योजना, कार्यक्रम इत्यादी. ठीक आहे. आता या सेक्शन मध्ये काय येतं बघा, हा तिसरा सेक्शन. तर याच्यावरती आपण काही लेक्चर्स पण घेणार आहोत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जेव्हा आपले डेमो लेक्चर्स होतील तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळून जातील. ठीक आहे, ओके. चला, बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला संयुक्त राष्ट्र आणि महिलांचे हक्क दिसून येतील. संयुक्त राष्ट्र आणि महिलांचे हक्क, स्पेशली आपल्या भारतातील महिलांच्या काय समस्या आहेत, ज्याच्यामध्ये लैंगिक असमानता, युनायटेड नेशन्स वुमन, हुंड्यासाठी छळ, कौटुंबिक अत्याचार, बालविवाह, स्त्री पुरुष प्रमाणातील असमतोल, बालिका हत्या, स्त्री भ्रूण हत्या, विनयभंग व बलात्कार, नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या, ग्रामीण समाजातील कष्टकरी स्त्रियांच्या समस्या. तर हे सगळं तुम्हाला इथं भारतातील महिलांच्या समस्यामध्ये दिसून येईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं महिलांचे सबलीकरण मध्ये राज्यघटना आणि महिलांचे हक्क अभ्यासावे लागतात, लक्षात घ्या. राज्यघटना आणि महिलांचे हक्क. ठीक आहे. महिलांच्या सबलीकरणाचं राष्ट्रीय धोरण, त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, हे सगळं तुम्हाला कशामध्ये अभ्यासावं लागतं, महिलांचं सबलीकरण. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचे महिला भिमुख कायदे पण आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला हुंडा प्रतिबंधक अधिनियम जो आहे 1961चा, तो अभ्यासावा लागतो. त्याच्यानंतर हुंडा प्रतिबंधक दुरुस्ती अधिनियम 1986, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005, गुन्हेगारी कायदा अधिनियम 2013, त्याच्यानंतर महिला कल्याण, याच्यामध्ये कमकुवत समाज घटक, राज्याचं महिला धोरण 2001, 2014, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला सबलीकरणाच्या योजना, महिलांच्या आरोग्याशी निगडीत योजना, मुलींच्या शिक्षणाशी निगडीत योजना, हे सगळं तुम्हाला सॉरी महिला कल्याण मध्ये अभ्यासावं लागतं. मग आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते की हे सगळं आपल्याला एकत्रित मिळणं पॉसिबल आहे का? नाही. म्हणूनच हे जे पुस्तक आहे वन स्टॉप सोल्युशन सांगितलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं राज्यात महिलांविरोधात घडलेले जे गुन्हे आहेत ना, ते सुद्धा दिलेले आहे. परिशिष्ट 1, परिशिष्ट 2 मध्ये तुम्हाला लोकसंख्या, स्त्री पुरुष तुलना,
परिशिष्ट 3 मध्ये भारत आणि लिंग असमानता, परिशिष्ट 4 मध्ये महिलांविषयक अधिनियम आणि खालच्या सेक्शन मध्ये तुम्हाला इथं महिलांविषयक हे जे कंटेंट आहे याच्यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर चौथा सेक्शन इथे तो पोषक आहार विज्ञान. खूप सोपा इंटरेस्टिंग असा भाग आहे, पण रिव्हिजन करावी लागते. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रायमरी इन्फॉर्मेशन दिली आहे, अन्नाची कार्य, समतोल आहार, अन्नातील पोषक घटक आहेत, प्रथिने आहेत, कर्बोदके आहेत. हा सगळा जो भाग आहे ना, हा तुमचा पोषक आहार विज्ञानामध्ये येतो. ठीक आहे, जीवनसत्वे असेल, स्निग्ध पदार्थ, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला खनिजे, समतोल आहार, पोषणशास्त्र आणि सूक्ष्म जीवशास्त्र, अन्न विषबाधा, अन्न संरक्षण, आहार विषयक जीव रसायनशास्त्र आहे, पचन, अभिशोषण आणि चयापचय आहे. तर हे सगळं तुम्हाला इथं करावं लागतं पोषण आहार मध्ये, आणि याच्यावरतीच बेस काही वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात वास्ट असा भाग आहे, पण याला मार्क्स पण आहेत, लक्षात घ्या, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान. तर याचे जर क्वेश्चन तुम्ही स्किप केले तर तुमचं सिलेक्शन होत नाही. लिहून घ्या. तुम्हाला असं वाटेल की मॅडम निगेटिव्ह बोलतायत, पण होत नाही. बऱ्याच वेळा हे अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. तर हा जो भाग आहे संगणक माहिती तंत्रज्ञानाचा, हा करावाच लागतो. याच्यामध्ये तंत्रज्ञान क्षेत्राची वृद्धी असेल, आधुनिक समाजामध्ये तंत्रज्ञानाचा, संगणकाचा जी भूमिका आहे ती करावी लागते. डेटा कम्युनिकेशन, डेटा ट्रान्समिशनचं माध्यम असेल, सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा धोरण आहे, बरोबर. माहिती तंत्रज्ञान अधिनियम आहे 2013चा, त्याच्यानंतर सायबर सुरक्षा धोरण 2013चा आणि माहिती तंत्रज्ञान अडचणी निवारण अध्यादेश 2002चा. ओके. त्याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अमेंडमेंट्स अँड मिसलेनियस प्रोव्हिजन्स 2002. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज नियम 2004, माहिती तंत्रज्ञान कायदा 2008, माहिती तंत्रज्ञान नियम 2011. याच्यामधून कुठूनही तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात घ्या. तर हा सगळा भाग तुम्हाला कव्हर करावा लागतो. जास्तीत जास्त क्वेश्चन सायबर कायद्यांवरती विचारले जाऊ शकतात, आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी असेल, आणि केंद्र शासनाचे जे कार्यक्रम आहेत ते सुद्धा तुम्हाला विचारले जातात, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. देन तुम्हाला इथं माहिती तंत्रज्ञानावरती वस्तुनिष्ठ प्रश्न पण पुस्तकामध्ये सरांनी दिलेले आहेत प्रॅक्टिससाठी. त्याच्यानंतर 6वा सेक्शन येतो, जिथं सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जी परीक्षा देताय त्या परीक्षेच्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर अभ्यासणं खूप जास्त गरजेचं असतं. तर इथं प्रकल्प अधिकारी 2014चा पेपर एक दिलेला आहे, राज्यसेवा. निरीक्षक प्रमाणित शाळा 2016, निरीक्षक प्रमाणित शाळा तत्सम पदे 2018, आणि 2025 मधील 10 प्रश्नपत्रिकामधले निवडक प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा परीक्षा 2025 ला जी झाली होती ना, त्यातले निवडक प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं एक परिपूर्ण असं पुस्तक हे तुम्हाला तुमच्या विभागाअंतर्गत जी परीक्षा आहे त्याच्यासाठी मिळत आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर बघा, पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. जर काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा पब्लिकेशनचा नंबर आहे त्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. तर काही फीडबॅक असतील तर नक्की द्या. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.